श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपला स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज अशा एका ताईंचा स्वामी सेवेतून आलेला अनुभव त्या या इथे शेअर करणार आहेत. तर चला तर मग त्यांना कसा अनुभव आला ते पाहूया. त्या ताई सांगतात की माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली, तरी देखील माझ्या पोटाला मूल नव्हतं. खूप दवाखाने केले, व्रतवैकल्य केले, उपवास केले, नवस केला, तरी देखील मूल काही होत नव्हतं. रोजच उठायचं आणि लोकांचे टोमणे खायचे, वांजुटी वांजुटी म्हणून. दारात खूप मोठं अंगण होतं, पण अंगणात खेळायला एखादं बाळ देखील पोटाला नव्हतं. पण आमच्या गल्लीत खूप सारी लेकरं, ती सगळीजण येऊन आमच्या अंगणात खेळायची. ती लेकरं खेळताना बघून मला खूप आनंद व्हायचा. मी सगळं काम ठेवून त्या लेकरांनाच बघत बसायची. रोजचा दिवस उगवायचा आणि मावळायचा. असेच काही दिवस निघून जात होते. एके दिवशी काय झालं की आमच्या शेजारची एक लहानशी मुलगी, अंदाजे 2 ते 2.5 वर्षाची होती. ती एवढी सुंदर होती. गुलाबी फ्रॉक घातलेला, कुरळे केस, मोठे मोठे काळेभोर डोळे, गुटगुटीत अशी, कडेवरती छोटीशी बाहुली घेऊन आमच्या घरी खेळायला आली. आणि माझ्याबरोबर बोबड्या भाषेत ती गप्पा मारू लागली. मला खूप हसायला येत होतं आणि कौतुक देखील वाटत होतं, पण ती काय बोलते तेच समजत नव्हतं. तिच्यात मी एवढी व्यस्त झाले होते की कसा अर्धा पाऊण तास गेला ते कळलाच नाही. मी थोडा वेळ विसरूनच गेले होते की हे दुसऱ्याचं मूल आहे ते. मी तिला माझ्या कुशीत घेऊन तिला वरण भात देखील चारलं आणि ते तिनं आवडीनं देखील खाल्लं होतं. नंतर तिला झोप यायला लागलेली होती, म्हणून मी मांडीवर घेऊन तिला थोपटत थोपटत अंगाई गीत गाऊ लागले. तेवढ्यात तिची आई तिला शोधत शोधत आमच्या घरी आली. आणि त्यानंतर काय, त्या मुलीला माझ्या कुशीत पाहून तिच्या आईचा रागाचा पारा एवढा चढला, तिने ती मुलगी पटकन माझ्या कुशीतून हिसकावून घेतली आणि म्हणाली, वांजुटे, स्वतः मुलांना जन्म द्यायचा नाही आणि दुसऱ्यांची मुले त्या वांजुट्या कुशीत घेऊन थोपटवायची. असं म्हणल्यावर मी भानावर आले आणि मला कळलं की ते मूल आपलं नाही तर लोकाचं आहे. मला खूप राग आला, खूप वाईट पण वाटलं आणि मी रडू लागले. माझ्याकडे रडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता, कारण ती जी बाई बोलणारी होती ती एकदम बरोबर बोलत होती. तिचं यात काय चुकलं असा मी विचार करत होते. माझ्या पोटाला एखादं मूल असतं तर ही बोलण्याची वेळ माझ्यावर आलीच नसती, असं म्हणून मी रडू लागले. आणि झालेली सर्व हकीकत मी माझ्या मिस्टरांना सांगितली. यावर ते देखील खूप दुःखी झाले, पण करणार काय, सगळे प्रयत्न करून हतबल झाले होते. तरी पण त्यांनी मला धीर दिला. होईल होईल आपल्याला पण असं बाळ, असं म्हणून ते खोलीमध्ये निघून गेले आणि दार लावून आतमध्ये ओक्साबोक्शी रडू लागले. मग काही दिवस लोटल्यानंतर माझी एक गावाकडची मैत्रीण मला भेटायला आली होती. जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर आमची भेट झालेली होती आणि तिचे मिस्टर दुबईला जॉबला होते, त्यामुळे तिला इकडे येण्याचा प्रसंगच नव्हता. तरी देखील मुलांना सुट्टी लागली म्हणून ती सासरी आलेली होती आणि जाता जाता माझी खुशाली विचारून ती परत दुबईला जाणार होती. मग असेच गप्पा मारत बसलो होतो. त्यानंतर तिने मला प्रश्न विचारला की एवढे दिवस झाले तुझ्या लग्नाला, अजून मूल झालेलं नाही, मग तू उपचार कुठे घेतले का नाहीत? मी परत रडायला लागले आणि तिला म्हटलं की मी खूप उपचार केलेले आहेत, सर्व काही करून झालेलं आहे, तरी देखील माझ्या काळजाचा तुकडा बनून एखादं बाळ देखील माझ्या पोटाला येत नाही, म्हणून मला खूप वाईट वाटतं आणि रोज मी रडत असते. कोणीतरी मला आई म्हणून अशी हाक मारावी असं मी खूप वाट पाहते आहे त्या वेळेची. त्या बोबड्या भाषेतून आई असा शब्द उच्चारलेला माझ्या कानी कधी पडतो याची वाट पाहते मी, पण सगळे दिवस निराशेतच चाललेले आहेत. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला एका हॉस्पिटलचा पत्ता दिला. त्या हॉस्पिटलचं नाव होतं श्री स्वामी समर्थ. तिने तो पत्ता सांगितला आणि थोड्या वेळ आमच्या गप्पा झाल्या, थोडं खाणं पिणं झालं आणि मग ती नंतरनं निघून गेली.
त्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी तिने दिलेल्या पत्त्यावरती आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे डॉक्टरांनी आम्हा दोघांचीही तपासणी केली आणि त्या रिपोर्टमध्ये काहीच दोष नव्हता. तरी देखील मूल कसं काय होत नव्हतं याचाच प्रश्न पडला. तरी देखील डॉक्टरांनी आम्हाला औषधे काही लिहून दिली आणि ती औषधे 11 दिवस घ्यायची वेगळी आणि 11 गुरुवार घ्यायची वेगळी अशी 2 प्रकारची औषधे होती. मग त्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर त्या डॉक्टरांच्या नावाची प्लेट वाचली. तर त्या प्लेटवरती असं लिहिलेलं होतं, डॉक्टर समर्थ स्वामी. समर्थ हे नाव होतं आणि स्वामी हे आडनाव होतं त्यांचं. मग आम्ही घरी आलो. त्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही औषधेही घेतली आणि चमत्कारच झाला. 6व्या गुरुवारी मला कोरड्या उलट्या होऊ लागल्या आणि चक्कर देखील येऊ लागली. असं कधी पहिला झालं नव्हतं. त्यामुळे माझे मिस्टर घाबरले आणि त्यांनी मला त्याच हॉस्पिटलमध्ये नेलं ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट घेतलेली होती. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला तपासलं आणि सांगितलं, तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात. मला तर विश्वासच बसेना. माझ्या अंगावर अगदी शहारे आले. चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यातून पाणी. एवढी आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आम्ही 15 वर्ष झालं तर तडफडत होतो. ती बातमी आज आमच्या कानावर पडली. हा आनंद गगनात मावण्यासारखा नव्हताच. या आनंदाच्या भरात आम्ही घरी येऊन सर्वांना पेढे वाटले. लोकांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी आम्हाला रिपोर्ट दाखवण्याची मागणी केली. खरं की खोटं हे कळण्यासाठी. त्यानंतर असेच 5 महिने गेले. 5 महिन्याची चोरचोळी झाली. त्यानंतर 7 महिने झाले. 7 महिने झाल्यानंतर डोहाळे जेवण झालं. जसजसे दिवस पुढे जातील तसतसा आनंद आणखीन वाढत होता. त्यानंतर 9वा महिना लागला आणि संपला देखील. मग एक दिवस अचानक पोटात खूप दुखायला लागलं. मग आम्ही जिथे ट्रीटमेंट आहे त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. त्यानंतर माझी प्रसूती झाली आणि मला एक छोटीशी गोंडस छान मुलगी झाली. अगदीच ते शेजारच्या मुलीसारखी. मला जशी हवी होती तशीच झाली. मनाला खूप आनंद झाला आमच्या. माझे मिस्टर म्हणले, माझ्या घरात मुलगी नाही, लक्ष्मी आली, लक्ष्मीच्या पावलांनी आली. त्यानंतर आम्ही तिचा मोठा नामकरण सोहळा केला. तिचे नाव गायत्री असे ठेवले आणि एका स्वामींच्या मठात जाऊन तिथे अन्नदान देखील केले आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी मागणी केली. असा हा स्वामींचा अनुभव आम्हाला आलेला आहे. तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.